स्टॉल आहे, मके विकते भाजून. सगळ्यांना छान आवडतात, लोक खूप येतात खातात. तर मंडळी आपण आलो आहोत प्रॉपर चिपळूणमध्ये. आणि चिपळूणमध्ये मित्रांनो बोललो ना तर काय जण बोलतात सवत कडा, तर काय जण बोलतात सवत चढा. तर असे ह्या कड्याला नाव पडलेले आहेत. आणि चिपळूणमध्ये मित्रांनो हा कडा बोललो ना तर एकदम प्रॉपरमध्ये जर बघायला गेलात ना एक नंबर वाटतो. आणि हा व्ह्यू जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो यूट्यूबच्या माध्यमातून. तर कोकणातले सुख आणि सौंदर्य आहे ना तर ह्या कड्यातून आहे. आणि चिपळूणातील हा पर्यटन स्थळ म्हणून खूप सर्व प्रसिद्ध आहे. आणि ते मित्रांनो पाहण्यासाठी आपण घरातला प्रवास चालू होता. आणि घरातून मित्रांनो खूप पाऊस वगैरे येतात, त्यामुळे आपण शूट नाही केलं, कारण पावसातून आपण बाईकवरती होतो आणि कॅमेरा वगैरे चालवणं हे पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट घरातून थोडासा शूट केलेला आणि मग डायरेक्ट कड्याच्या इथं आलेला आहे. तर कड्याकडे कसं जातं ते आपण पाहणार आहोत. आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर असे आपल्याला नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर मंडळी जर सवत कडा असं बोललं जातं, काय जण सवत चढा बोललं जातं, तर असे ह्या कड्याला नावं पडलेले आहेत खूप. आणि त्याच्यातून मित्रांनो आपण चाललो आहे कड्यावरती. आणि इथे या काकींचं दुकान आहे. तर मका वगैरे इथे भाजून मिलाला जातो, कारण पाण्याची बॉटल आहे, चहा आहे. कारण जर कड्यावरती तुम्ही तिथे गेलात, काही जण लोक इथे आंघोळ वगैरे करण्यासाठी येत असतात, म्हणजे फिरण्यासाठी लोक येतात. तर इथला प्रवास जो आहे ना निसर्ग तो पाहण्यासाठी येत असतात. आणि मग काय लोकांना थंडी वगैरे लागते तर त्याच्यासाठी ह्या काकींच्याकडे चहा आहे, तो चहा वगैरे घेऊ शकता. बिस्लरी आहे, त्या साईडला मका आहे. आणि ह्या काकी, तर काकी नाव काय तुमचं? सौ संपदा संदीप माळे, गाव पेढे, परशुराम माळेवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आणि इथे एक माझा छोटासा स्टॉल आहे, मके विकते भाजून. सगळ्यांना छान आवडतात, लोक खूप येतात खातात. ओके, तर मंडळी पाहू शकता ह्या काकींचा आहे ना मक्याचा स्टॉल आहे. इथे नक्कीच मित्रांनो जर तुम्ही हा कडा पाहण्यासाठी आलात तर तुम्ही इथे जर बघायला गेलात ना तर ह्या साईडला हेल्मेट वगैरे ठेवू शकता. रेनकोट जर असेल तर रेनकोट घेऊन जर वरती गेलात तर कसं हातातून घेऊन जाण्यापेक्षा आहेत ना तर मित्रांनो पाय वगैरे स्लिप होणार आणि ते आपण पडण्याची शक्यता असते. तर ते रेनकोट किंवा हेल्मेट ठेवू शकता. आणि जाताना मित्रांनो पाण्याची बॉटल नक्की तिथून घेऊन जा, कारण ताण वगैरे लागली जाते. तर हे असा इथला स्टॉल पाहायला मिळतो आहे. आणि स्टॉलच्या इथून मित्रांनो समोरच्या साईडनी जी वाट गेली ना तर आपल्याला तो कडा पाहायला मिळतो आहे. तर तिकडे आपल्याला जायचं आहे, तर पाहू.
तर मंडळी गेलो होतो चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये आपण कडा पाहिलेलाच आहे आणि तिथून निघालो मित्रांनो. तर आपण आता आहोत असुर्ड्यामध्ये आणि असुर्ड्यामध्ये मित्रांनो पाऊस खूप आहे. इथानीच पाऊस खूप होता, कुठे काही थांबलेलं नाही. मग आम्ही आता थांबलो आहे मित्रांनो असुर्ड्यामध्ये आणि हा धाबा आहे. तर कोकण धाबा म्हणून इथं कोकण दरबार म्हणून हा इथे धाबा आहे. तर तिथे आम्ही थांबलेलं आहे म्हणजे त्या हॉटेलला आणि तिथे मित्रांनो मिसळ घेतलेली आहे. कारण मिसळची टेस्ट आहे ना मित्रांनो भारीच आहे आणि जर कधी आला तर नक्की तिथे असुर्ड्यामध्ये येऊ शकता. कारण जर पुढल्या साईडला गेलात ना तर असुर्डे आंबतखोलला जाण्यासाठी आतल्या साईडला रोड आहे. तिथं जर पुढे आलात तर हा धाबा पाहायला मिळतो. तर कोकण दरबार आणि जे पाठीबाते ना तर आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे महाराजांची आहे ना इथे म्हणजे मूर्ती पाहायला मिळते त्या स्टॉलला आणि हाच मित्रांनो आजचा व्ह्यू असणार आहे. तर कोकणातील अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. आणि आता तर मंडळी बाईकवरती होतो आणि शूट करायला भेटलं नाही कारण पाऊस पण खूप होता. एका हातात ॲक्सिलेटर, एका हातात कॅमेरा. रस्त्यावरती असल्याने मित्रांनो स्वतःची काळजी स्वतःनंच घ्यायला लागते कारण पुढे RTOवाले वगैरे असतात. तर एक हात जर जोडून किंवा कानाला मोबाईल असला तर मित्रांनो फाईन लागते. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट शूट केलं कारण घरातून निघायला थोडंसं हायवे दाखवलेला आहे आणि त्याच्यातून मग पुढे आपल्याला हा असा आजचा व्हिडिओ पाहायला मिळतो आहे. आणि आता आपण मिसळवरती जरा ताव मारतो आहे कारण दिवसभराची भूक होते. तर मिसळ खात आहे आणि एक नंबर बनवले मिसळ. तर ह्या धाब्याला मित्रांनो नक्कीच काहीतरी भेट द्या.